लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, नांदगाव शहरात खळबळ। सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकून तरुण शेतकऱ्याचा अंत, समाजमन हादरले। बातमी नांदगाव येथून। नांदगाव शहरातील अहिल्यादेवी चौकात शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 दुपारी कर्जबाजारी तरुण शेतकरी राहुल अशोक भोसले वय 29 याने गळफास ठेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुल भोसले हा आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर गेला होता। काही वेळाने तो खाली आला नाही म्हणून कुटुंबियांनी शोध घेतला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। तात्काळ चुलत भाऊ निलेश राजू भोसले यांनी योगेश मधुकर भोसले वय 39 यांना घटनेची माहिती दिली। योगेश भोसले आणि कुटुंबियांनी तातडीने धाव घेत नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती दुपारी 1:25 सुमारास त्याला मृत घोषित केले। प्राथमिक माहितीनुसार राहुल भोसले यांच्यावर खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते। शेतातील सततचा तोटा, पिकांचे अपयश आणि वसुलीचा वाढता दबाव यामुळे नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या घटनेची माहिती योगेश भोसले यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पुढील तपास नांदगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। घटनेनंतर नांदगाव शहरात शोककळा पसरली आहे। स्थानिक नागरिक, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी ग्रामीण भागातील वाढत्या कर्जबाजारीपणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे। राहुल भोसलेंसारख्या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी प्रशासन आणि समाज दोघांनाही जागे व्हायला हवे असे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे। राहुलच्या शेजारीच आहेत ना, माझी जिजामाता नावाची प्रिंटिंग प्रेस आहे। एक वाजता मला घटनेचं गांभीर्य लक्षात आलं। त्यावेळेस आहेत ना तिथे आहे ना नातेवाईक लोक जमा झालेले होते आणि राहुल बरेच दिवसापासून आहे ना माझ्याकडे पण यायचं जायचं, तो कंटिन्यू टेन्शनमध्ये राहायचा। त्याला आम्ही विचारायचो की काय रे बाबा, का बरं टेन्शनमध्ये, चहा का बरं पित नाही, जेवण का बरं करत नाही, बसत का बरं नाही। तो माझा मला लय कर्ज झालेले, लय लोक त्रास देत आहे। कधी बघा तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर करायचे। त्याला लोकांचे नाव विचारले, कोणी सावकार आहे का, कोणाचे पैसे आहे का, आपण 4 माणसं एकत्र येऊ, मीटिंग घेऊ, बसू। तो म्हणा मी सांगल पण आज अशी खबर 1 वाजता मला मिळाली की राहुलच सांगणारच माणूस आमच्यात आता राहिलेले आणि त्यांच्या कुटुंबाला प्रशासनामार्फत, पोलीस स्टेशनमार्फत योग्य न्याय मिळावा अशी मी विनंती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.